आज मला CSTला जायचं होतं, शॉपिंग करायची होती काही. त्यासाठी मी सकाळी उठल्या आधी घरातलं सर्व काम आवरून घेतलं. किचन, ओटा वगैरे सर्व साफ करून घेतलं आणि लंचमध्ये आज डोसे बनवायचे होते. त्यामुळे आज जेवणाचाही जास्त पसारा नव्हता. डोसे बनवण्यासाठी मी आधी टोमॅटोची चटणी बनवून घेतली, त्यानंतर नारळाची हिरवी चटणी बनवून ठेवली आणि पप्पाने येताना डोशांचं रेडीमेड पीठ आणलेलं. तर कधीही डोसे बनवताना माझा पहिला डोसा अशाप्रमाणे फुकट जातो. पहिला डोसा कधीच नीट येत नाही आणि त्यानंतरचे सर्व डोसे खूप छान येतात. कोणाकोणाच्या सोबत असं घडतं मला नक्की सांगा. त्यानंतर मी पटापट सर्व डोसे बनवून घेतले आणि मग डोसे खायला घेतले. डोसे वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मी पुन्हा भांडी वगैरे घासून घेतली, घरातली सर्व कामं आवरली आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मी 3:30-4 वाजेपर्यंत CSTला जायला निघाली. सगळ्यात आधी मी क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या पालेकरमध्ये गेली. मला बांबू प्लांट घ्यायचा होता. तुम्हालाही जर ओरिजिनल आपले इंडोर प्लांट्स पाहिजे असेल किंवा आउटडोर, तर इथे या खूप छान छान प्लांट्स असतात आणि रिजनेबल प्राईज असतात. मला एक बांबू प्लांट पाहिजे होता, तो मी इथून घेतला. तसेच इथे भाज्यांच्या बियाही भेटतात, भाज्यांच्या फळांच्या बिया आहेत आणि पुस्तकंही आहेत. त्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे, कशी पेरणी करायची, कशी झाडांची काळजी घ्यायची. स्नेक प्लांटमध्येही 4-5 प्रकारचे तुम्हाला बघायला भेटतील इथे आणि पॉट्सही खूप छान छान आहेत. या सर्वासोबतच इथलं स्टाफही खूप छान फ्रेंडली आहे, तुम्हाला योग्य ती माहिती देतील. त्यामुळे इथे तुम्ही नक्कीच भेट द्या. तिथून चालत मी पुढे आली. समोरच 2 मिनिटावर आपला क्रॉफर्ड मार्केट भरलेला होता. मला सोफ्यासाठी कवर घ्यायचे होते, तर हे कवरवाले मला रस्त्यावर फिरताना दिसले. आधी मी त्यांना कवरची प्राईस विचारली, तर त्याने मला 5 सीटर कवरची प्राईस 2700 सांगितली. तर बार्गेनिंग करून त्याने मला तो 700ला दिला. त्यानंतर मला स्टोन्स पाहिजे होते त्या पॉटमध्ये ठेवायसाठी, तर मी ते स्टोन घेतले. तेही मला 110ला सांगितलेले, तर बार्गेनिंग करून मला 60 रुपयाला दिले. त्यानंतर मध्येही मी खूप काय काय घेतलं, पण त्याच्या व्हिडिओज काढायला नाही भेटल्या. मग आम्ही पुढे चालत भुलेश्वरमध्ये आलो. भुलेश्वरमध्येही रोडवर खूप छान छान वस्तू होत्या. हे बघा, घड्याळ खूप छान होते. 450 प्राईस सांगितलेली. त्यांना विचारलं काही कमी कराल का, पण ते बोलले फिक्स प्राईस राहील, त्यामुळे मी ते नाही घेतले. मग मला पुढे लेस घ्यायची होती, तर मी डायमंडची लेस घ्यायला आली. ती मला 60 रुपये मीटर भेटली. मला वाटतं डोंबिवलीला यापेक्षाही महाग भेटली असती. त्यानंतर गुरुवारी लहान मुलींना देण्यासाठी वाण मला घ्यायचे होते, तर मी त्या प्लॅस्टिकची प्लेट आणि कप्सचा जो सेट होता ते घेतले सगळ्यांना. आणि सगळीकडे ख्रिसमसच्या डेकोरेशनचे स्टॉल लागलेले होते. हे बलून्स बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि हल्ली क्रॉफर्ड मार्केटला हातगाडीवर असे सिरॅमिकचे बाऊल, कप्स, तसेच फ्लॉवर पॉट, प्लेट्स अशा खूप छान छान वस्तू विकायला असतात. तर त्यांच्याकडून मी हे हार्ट शेपचे जे बाऊल्स होते ते बाऊल्स घेतले. आणि यांचं तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगता येणार, कारण ते पूर्ण मार्केटमध्ये फिरत असतात. आता बाकी सर्व तर शॉपिंग झालेली होती. आता थोडं खायचं घेण्यासाठी आली. सगळ्यात आधी मी त्या मार्केटमधून हे हँडवॉशचं मला दिसलं छोटंसं मस्त क्यूट होतं, तर ते मी घेतलं. कुठे बाहेर गेल्यावर असं एक फक्त हाताला चोळलं की बस. आणि या छोट्या संत्र्या मला खूप आवडतात, ते एकदम क्यूट दिसतात, तर त्याही मी घेतल्या. आणि अवाकाडो घेतले सँडविच बनवण्यासाठी. आणि अजूनही काही चायनीजचे मसाले वगैरे घेतले. सर्व शॉपिंग करून झालेली. त्यानंतर मी टॅक्सीने CST स्टेशनला आली. खूप थकलेली होती खूप. आणि ह्या टाईममध्ये ट्रेनही खूप लेट असतात. साधारण अर्धा तास मी थांबली असेल स्टेशनवर. त्यानंतर एक 9:26ची कर्जत ट्रेन आली आणि फास्ट ट्रेनच पकडली, कारण स्लोला गेलं तर खूप जास्त टाईमपास होतो. मग मी साधारण 1-1.5 तासाने मी डोंबिवली स्टेशनला पोचली. तर इथे आलं रिक्षाचे प्रॉब्लेम.